पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे। त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे। संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनाचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे। पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा विशेषतः घोडबंदर रोडचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली। या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। आनंदनगर चेकनाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचं काम सुरू आहे, उड्डाणपुलाची जबाबदारी कोणाची या विषयाची स्पष्टता घेण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचं रेखांकन करावे। त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल, असे संदिग्ध स्थिती होणार नाही असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे। त्याचबरोबर पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहे। त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे, याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला आहे। या बैठकीत घोडबंदर सेवा रस्ता कामातील अडचणी, भाईंदरपाडा येथील मलनिसारण वाहिनीचं काम, नागला बंदर परिसरातील मेट्रोच्या कामामुळे आवश्यक असलेली रस्ते दुरुस्ती आणि आनंदनगर चेकनाका येथील रस्त्याची स्थिती आणि त्यावरील तांत्रिक उपाययोजनाबद्दलही चर्चा झाली आहे। ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचारी यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये पेन्शनमध्ये 7वा वेतन लागू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 मध्ये पेड इन जानेवारी 2023 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे। मात्र अद्याप देखील त्यांना हे 7वा वेतन आयोग अदा केलेला नाहीये। अद्यापही जवळपास 300 ते 400 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7वा वेतन पेन्शनमध्ये जवळजवळ 16 महिने उलटून गेले तरी लागू झालं नाहीये। यावर त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा देखील त्यांना 7व्या वेतन लागू झालेला नाहीये, तसेच ग्रेड पे देखील लागू करण्यात आला नाहीये। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेऊन यांना निवेदन दिले आहे। तर पुढील 2.5 ते 3 महिन्यांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन त्यांना दिल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली आहे। आमची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना आहे। या संघटनेमध्ये आम्हाला पेन्शन लागू करणे किंवा ग्रॅज्युएटीचा पगार, रजेचा पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय रोडे साहेब यांना आज आमची भेट घेतली। आम्ही त्यांची भेट घेतली आणि आज मीटिंग होती, तर त्यांनी आमच्या मागण्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत। फक्त 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ते आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत। असे किती कर्मचारी आहेत आणि किती वर्षापासून पैसे मागतात? 2016 पासून आम्हाला मिळालेलं नाही याच्या आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या, आणि जवळजवळ 2,500 ते 3,000 कर्मचारी आमचे वंचित आहेत, या पगाराविना वंचित आहेत। काकी तुमचं नाव सांगा, तुमचं किती वर्षापासून पेंडिंग आहे महानगरपालिकेकडे आणि काय आज आश्वासन मिळाले ते थोडक्यात सांगा, थोडं मोठ्याने। हा, माझं नाव पुष्पा जगन्नाथ पालकर। माझी फाईल पेन्शनची पाटील साहेबांकडे आहे, पण ते आता सध्या इलेक्शनच्या कामाला म्हणून सांगितलं की थोडा वेळ लागेल। काहीतरी दुरुस्ती करण्यासाठी माझी फाईल पाठवली आहे। 29 एप्रिलला
इथे फाईल आली आहे, परंतु अजून काही तक्रार काय आहे? तक्रार आहे की 4 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं ना माझं काम. मला तक्रार काय? तक्रार पेन्शन नाही मिळाली अजून मला. कोणत्या ठिकाणी तुम्ही काम करत होता? शाळा क्रमांक 1 किसन नगर ठाणे. 35 वर्ष काम करते. मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याचा 150 एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली, त्यास मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांवर त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी विधानभवनमध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत मीटिंग पार पडली. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढते. आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतीचं बांधकाम वाढत चाललंय. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचं उद्यान निर्मित केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील आबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल. त्यानुसार या 150 एकर जागेवर बांबूच्या झाडाबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढं बांधकाम करता येईल तेवढंच बांधकाम करण्यात यावं. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचं असावं असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त प्रधान सचिव IS चहल, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम तर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसोबत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. यातील संत तुकोबा माऊली, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असतात. महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभाग घेतात. गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला.
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला। तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्यात। विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्यात। या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचं मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केलं। याप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराज भोसले तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील वारीत सहभागी झाले होते।